गुड मॉर्निंग गाईज. सकाळचे वाजलेले 4:30 ना आलेला आहे चहा. आम्ही मला नको चहा, तुम्ही प्या. दीदी दीदी बॅटरी डाऊन झालेली दीदीची. रायडर. आता आपण कारगिलला आलो. आता कारगिल वॉर ते आपण बघणार आहोत आणि मग बॉर्डरला श्रीनगरच्या याच्यासाठी रूटसाठी चेकिंगसाठी बॉर्डरवर जाणार. गाईज आम्ही आलोय कारगिल वॉर मेमोरियल मध्ये. किती बर्फ आहे. साईड बाई बाई साईड. तोंडातून धुवा निघतो आता बघ. कोणाचं आता आम्ही कारगिल बॉर्डरवर आलेलो आहे. वॉर मेमोरियल बॉर्डर नाही आहे यो. तेच वॉर मेमोरियल जिथे सगळे शहीद झालेले आर्मी लावलेले आहेत ते. आर्मी लावलेले. ओके आर्मी काय बोलतो त्याला. ओके आर्मी लावलेले गाईज. जे जे शहीद झाले त्यांचे स्टॅच्यू लावलेले आहेत. तिरंगा फडकवतात आपला. नाही लावत घेतलं. इथे बघा तोफ कशी खतरनाक. तर बघा सर्वीकडे बर्फच बर्फ आहे. रस्त्यात सुद्धा. श्रीनगरमध्ये किती बर्फ हा ना, जाताना काहीच नव्हतं. पूर्ण तू बघा तू घोडा दाखव ना. हॉर्स पण आहे. तू विचार करतोय जाऊ का तिकडे. काय आहे? किती बर्फ. आणि आम्हाला सर्व सांगत होते ऑफ सीझन आहे, ऑफ सीझन आहे. ऑफ सीझन असून आम्हाला एवढा बर्फ भेटलाय तर सीझन मध्ये काय वाकलाच म्हणजे ओ माय गॉड. पांढरा शुभ्र नुसता. ठीक ठीक ठीक. वल्गन 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 लागले. बाजूलाच रोडच्या बाजूला पडलेलं बरं. नवरा माझा माशाच्या वल्गनीला जाऊन थकला. आता बर्फाच्या वल्गनीला आले. आम्हाला 5 तास झाले सकाळी निघून तेच ट्रॅफिकमध्ये अडकून. आणि खूप डेंजर हालत. लोकांना 5 दिवस झाले इथेच थांबल्यात रस्त्यावरच ट्रॅफिकमध्येच, कारण की बर्फ पूर्ण रस्त्यावरती जमलेला होता म्हणून. तुमच्या जवळच आरसा हे करा फक्त. आला आला फायनली. आम्हाला 5 तास झाले. लोकांना 5 दिवस झालते इकडे. काही जणांना 5 दिवस. ये गणपती बाप्पा मंगळ मूर्ती मोरया. लोकांना 5 दिवस झाले. आम्हाला इथे फक्त 5 तास झाले पण लोकांना 5 दिवस झाले. काय माहिती अर्ध्या लोकांना जास्त पण दिवस झाले असतील इथे राहून. तर आधी भेटलेले ते बोलले की 3 दिवस झाले. ते कोकणचे होते आणि आता भेटले ते बोलले की आम्हाला 5 दिवस झाले. आता जस्ट गाडी सुटली. हँड क्रॉस गाईज, हँड क्रॉस. फेक न्यूज नसायला पाहिजे. बस सोडले गाडी. फायनली छूट गए हम.
बर्फ बघा किती पूर्ण रस्त्यावरती छोट्या बर्फ गाड्या जाऊ दे झालेला रे बाबा पहिले. स्लीप होतात म्हणून सोडत नाही. चला गाईचे बघा आर्मीचं कॅम्पस आहे. तिथे पूर्ण बर्फ पडलाय. ते कुठे साफ करत होते? इकडे एवढा तर साफ केला त्यावेळी. आता बाकी तर पूर्ण इथपर्यंत भरलाय. मंदिर बघ ना. मंदिर आहे पूर्ण बर्फात झाकलेलं आहे. जाताना पूर्ण ओपन होता तेव्हा मी बघितलेला आणि आता येताना तिथे काय तर लिहिलेलं आहे आय एम. काय लिहिले? जोजिला वॉर मेमोरियल. तो इकडे हाँ हाँ स्लाइडिंग का देखना है. हाँ ठीक आहे. चलेगा. स्लाइड बहुत मुश्किल से खुलवाया ये थँक्यू सर. थँक्यू. बाबा थँक्यू. 5 दिवस राहिले ते बघ हे बघ. आपण 5 हे घंटे कसं राहिलो झोपलंय बघ. वो जोजिला पार्क. जोजिला मेमोरियल. आणि हा प्राचीन शिव मंदिर बघा. हा बघ. एक मेमरी पूर्ण डुबलं गेलं. प्राचीन शिव मंदिर. त्यांचं म्हणजे म्हणणं स्लायडिंग वरतून कधी पण बर्फाची थोडासा गॅप ठेवा गाड्यांमध्ये, म्हणजे जेणेकरून गाड्यांवर तुम्हाला काय हे करणार नाही. रिस्क खूप रिस्क आहे इथे. हा. Guys, सांभाळून या. म्हणजे आता 5 येऊच दिवस बंद नका. होता हा रोड. 5 दिवस बंद होता. येणाऱ्यांना आता नाही, चालू जाणाऱ्यांना केलं पण. जग. स्वतःच्या रिस्क सतर्क रहो ना. नाही, सावधान रहो. सावधान रहो, सतर्क रहो. सावधान रहे, सतर्क रहे. घर में रहे, सुरक्षित रहे. तुम्ही फिरा आणि लोकांना सांग घरात बसा. भारी काम आहे. गाईस कमेंट करत तिथे किती गरमी आहे. हा ना, आम्हाला पण समजेल. एवढा हेवी ड्रायव्हर आहे त्यामुळे आपण इकडे आलोय. इथपर्यंत पोहोचलोय. वेलकम टू काश्मीर व्हॅली. एडी कसं वाटतंय तुम्हाला एवढं बर्फ बघून? एकदम असं वाटतं व्हाईट मध्ये ब्लॅक गाडी आलेली आहे ना, तो उठून दिसते ती. डॅडींचा विजय असो. बर्फामध्ये चालू का? नो रिस्क. आर्मी वाले बोललेत ना. जन्नत जन्नत आहे. आणि ऊन पण गार हा ना. अशी थंडी हवा पण आहे. ऊन पण तसंच आणि थंडी पण तशीच. 3 दिवस झालं 4 इकडे लोक आहे ना क्रिकेटर सारखे असे सनस्क्रीन लावतात असे. आणि कम्प्लीट पाऊस पडतोय का इकडे म्हणजे बर्फ. इथे का थांबा?
इथे काहीतरी प्रॉब्लेम झाला वाटतं. प्रॉब्लेम नाही, गॅप गॅपनी उभं राहायला नाही. आता मी स्टे करतोय गुलमार्ग आहे ना, गुलमार्ग भाई मोबाईल गुलमार्ग मध्ये. साईड व्ह्यू ब्लॉक नका करू. प्लीज आल्याला आता वाजलेले आहेत 8-7 वाजलेले आहेत आणि आता आम्ही इथे पोचलो गुलमार्गला आणि इथे स्टे करतोय. उद्या सकाळी आम्हाला रूम लिव्ह करायचं आहे आणि नंतर मग आम्ही जाणार आहे श्रीनगरला और समथिंग कुठे पॉईंट दिसेल तिथे फिरणार. आता आम्ही डिनरसाठी इथे खाली आलेलो आहेत. तर बोनफायर आहे म्हणून इथे बस. आले दो शैतान आ गए. दो शैतान आले बरं. बस ऑर्डर कर बघ. काहीच इथे काही थंडी नाही आहे. तिथे आम्ही लद्दाखला होतो, एवढी थंडी होती पूर्ण अंग कापत होतं. म्हणजे बोलायला पण स्टेबल नव्हतं तिथे. आता इथे तर मस्त वाटतंय, एवढी काही थंडी नाही वाटत ते. मला लागते थंडी. म्हणून मम्मीला थंडी वाटते कारण की मम्मीच्या याच्यात ब्लड लो आहे ना. बटर मसाला म्हणत होता ऐकर हाय कर आहे. तुझ्यासाठी काहीतरी आणलंय इथून. बाबा लवकर या मग घरी. काय ते बघते मला पण. व्लॉग मध्ये दिसेल, आता येईल ना उद्या व्लॉग तेव्हा दिसेल. हा का? त्यातून टाकलं का? बरं आहे, बरं आहे. नाही उद्या मजा टाकेन. चालू आहे. तुमची कुठली करता अजून बाबा. आगलवले. शेकोटी जाम थंडी जाम गर्दी. हिशोब नाही इकडे एवढी. जाम गर्मी आहे. जाम गर्मी, जाम गर्मी. हा का? फुल गरम होतं. हाय. अरे सोनमने सोनमने केला होता आता फोन. पण माझ्याच मोबाईलला म्हटलंय माझ्याच मोबाईलला गेलता, त्याच्यामुळे तिचा नाही घेता आला. मग तिला तर रागेल, नवऱ्याला माझ्या घेतला ना, माझा नाही घेतला. अरे मी त्या दिवशी फोन केला तेव्हा झोपली ती. नॉर्मल कॉल तुम्हाला लागत नाही ते काही नाही. दुसरा कार्ड घेतलं तरी पण इकडचा एअरटेल तरी पण नाही. मग तेव्हा बिलकुल बाई बस इथे. पहिलीलाच नाही लागत. नाही अजिबात नाही. आणि आम्ही दुसरे कार्ड घेतले तिघांनी पण ना, तरी पण नाही लागत. जाम यार फोन लावता. आई सोबत इथे काहीच नाही. मम्मीलाच यायचं होतं इथे. तेवढी आपल्या इकडे होती तशी नाही. तिथे गेल्यावर ती मम्मी इथे इथे यायचं मन करेल. मम्मी तिकडे गरम होते. चला एसी लावूया बेडरूम मध्ये. बेडरूम मध्ये चला ना, कूलिंग आहे ना. हॉलमध्ये बसले 17 फॅन लावलेत. बिजली का बिल तेरा बाप करेगा. बरोबरच ना भाई. जिथे बसले तिथे फॅन लावतात, जिथे बसले तिथे फॅन लावतात. हिला तिला लागतो एसी, यांनी घेतात फॅन. भाईला पण लागते एसी. लागते. हॅलो गाईज, गुड मॉर्निंग. तर आज आम्ही तिघींनी पण साडी वेअर केलेली आहे आणि आता आम्ही चाललो आहे सोनमार्गला. तिथे पॉईंट बघायला चाललो आता. आणि आम्ही कसं दिसतोय कमेंट करा. रूम लिव्ह करतो. बाय 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 नाही दिसत आहे तो. बाय. तर गाईज आता आम्ही ब्रेकफास्टला थांबलोय. तर गाईज आता आम्ही पोचलो गुलमार्गला. इथे पण तेच स्कॅमिंग आहे. इकडे पण बचकेर आहे ना, स्कॅम चालू असतो. गाडी म्हणजे एकदम असं लावायला सांगतील आणि घोडा घ्या नाही तर टॅक्सी घ्या. आता बघू चला आपण चालत जाऊ. बघा किती फोर्स करतात. आपण नाही बोलतो तरी पण घ्याच घोडा घ्या. तर साडीवर कसं घोड्यावर बसणार आता.
एवढं तर समजायला पाहिजे. तर गाईज आता आम्ही पॉइंटवर पोहोचलेलो, गाडी घेऊन आलो इथे. ऊन एकदम कडक पडलेलं आहे, पण समोर एकदम बर्फ आहे बघा. आता मी रील्स वगैरे शूटिंग करणार आहे आणि साडीवरती तिथे फोटोशूट करणार. काहीच बघा इथे एंट्री होते, लेडीजची आणि ते जेंट्सची. इथून या मम्मी. चल गाईस, इथून एंट्री भेटणार आहे. हा आहे गुलमार्ग. एवढी लाईन आहे, शपथ. पण त्याच्यावर पडला पाय. इथे ट्रॉली बिलकुल थांबत नाही, डायरेक्ट रशमध्ये चढायला लागतं. चालतं ट्रॉलीमध्ये आम्ही चढतो. आम्हाला वाटले थांबेल. मम्मी नाही, भाई राहिलेलं ना. भाई असं असतं. रेडी. दीदीने गॉगल घेतला असता. आता आम्ही पोचलो ट्रॉलीमधून. काहीच आता आम्ही पोचलो. यस यस यस. अगर आप करना चाहेंगे. स्नो दिसते मागे. अँड वी आर वेअरिंग साडी. मागे बघा फोटो शूटिंग चालू आहे. तर गाईस, आम्ही आउटफिट चेक दिलाच नाही आहे आणि आम्ही नुसतं फोटोशूटच चालू आहे आल्यापासून. हे फोटो ते फोटो आणि फोटोवाला हायर पण केलेलं इकडे, तर त्यांनी पण फोटो काढले. आणि आता मी ब्लॉग करते. तर ह्याच्यामध्ये पण मेमरी फुल झाले, कृतिकाचा पण मोबाईल फुल झाला आहे आणि रायडीचा पण मोबाईल फुल झाला आहे. बट आता गुलमार्ग बघू शकता तुम्ही. आणि फोटोशूट, परत फोटोशूट चालू आहे. सगळे फोटोज जे ओल्ड फोटोज होते मेमरीजवाले ते पण मी डिलीट केलेत. आणि भाई बघा असं बसलं. इयरफोन ब्लूटूथ बंद कर दीदी. ठीक है, नहीं पैसा लेगा तू, मतलब नहीं, फिर अच्छा नहीं लगेगा. मजा नहीं लगेगा. तो आपका दिल खराब हो जाएगा. नहीं हो जाएगा. मूड खराब होएगा. नहीं अच्छा नहीं लगेगा. स्वीट कॉर्न खायला थांबलोय.
त्यांची सोय नंतर. आम्ही आता सध्या खाऊन घेतो. माझा फेवरेट आहे म्हणून घेतला न. इथून कुठं उलट आहे ना. भारत माता की जय. गाईस गुड इव्हनिंग. गुड इव्हनिंग म्हणजे आता रात्रीचे वाजलेले आहेत 9:31 आणि आता मी श्रीनगरला पोचलेलो आहोत. दाल लेक ना, तर तिथे आम्ही पोचलेलो आहोत आता आणि तिथे आम्ही स्टे करतोय बोट हाऊसमध्ये. गाईज हॅलो, लाईक करो, सबस्क्राईब करो. लाईक करू, सबस्क्राईब मी मून बघ कसं दिसत आहे. महादेवच्या डोक्यावर तसंच आहे, तसं आहे ना. चलो गाईस. शूटिंग चालू आहे की? हे जेवणाचं इथे ठेवते. बाकीचं काय लागेल ते ऑर्डर करा. हा तो बोलला त्यांचा मला. बघा गाईस, दाल भात इतके दिवस आम्ही कुठेच मिरर बघितलं नव्हतं. फायनली मिरर मध्ये तो पण दोन्ही साईडला आहे. हा ना. त्यांना वाटलं मिरर दिला तर ही पोरी पक्का फोटो करतील. बघा असं बेड आहे. आला ना लगेच टॉयलेट वॉशरूम दाखव. काय केले हेडी खोला वॉशरूम. भाई हो असेल. काय मम्मी, काही नाही, बाईनी घाण करून बघा मस्त वाटतं बे. टॉप आहे बात. जा ना. अरे काय गरम तो मतलब इधर ही आके फिर हम लोग फिर चेंज करके फिर जा सकते हैं। आराम से अपने रूम में चले तो जा वो सकते कितने हैं। बजे आते हैं? आप खाली मेरे को वाश टाइम किधर दीजिए, है? कितना बजे आपको शिकायत 8 चाहिए, साढ़े 8 बजे। कितना बजे शिकायत चाहिए, कितना बजे आपको ये फूल वाला जो फोटोग्राफर वीडियो वाला चाहिए, मैं बुलाऊंगा। हाँ, फोटोग्राफर वीडियोग्राफर सब बनते हैं। ठीक। क्या चार्जेस उसका? किसका? फोटो ड्रेस का? वाले, ड्रेस वो आप वाले? डायरेक्टली बात कर, मैं आपको हेल्प ओके, ओके। करूंगा। जैसे आपको ये बैठे हुए से मैं हाँ, आपको हाँ, बैठा हुआ हाँ, जैसे नहीं। मुझे आप मतलब तो 8 बजे तक हम लोग रेडी होते हैं। आराम से मैं अपना नंबर यहाँ डालूंगा, यदि आपका नंबर दे दूंगा तो वेज नॉन वेज? हाय गाईज, तर इकडे हा आहे लिव्हिंग एरिया, म्हणजे जेवणासाठी. बघू शकता तुम्ही, मस्त. ये गाईज जिंकलो मी. या क्रिकेटचं आहे. व्ह्यू बघण्यासारखं आहे. सकाळी तर एवढं छान वाटेल. हे बाजूला पण तसंच आहे. ही बोट आहे इकडे, म्हणजे असं मस्त वाटतंय पॅलेसला आल्यासारखं. व्ह्यूज तर एवढं छान आहे. गाईज पायनॅपल कोण खाईल? हा तर प्रणितच खाऊ शकतं. तो पण गोल्डचं आहे. गोल्डचं खाल्ल्यावर सकाळी काय होईल? गोल्ड निघेल. आणि गाईज, कोणाला जर इन्फॉर्मेशन हवी असेल का आम्ही कुठे आलोत, इथे काय चार्जेस आहे, कसं काय आहे, यो हॉल आहे बाय द वे. हां, तर त्याच्यासाठी श्रुतीला म्हणजे ब्लॉगला तिच्या कमेंट करा. तुम्हाला कमेंटवर सर्व सांगितलं जाईल.
गुड मॉर्निंग गाईज. तर आता मम्मी गेली बोटमध्ये, शिकारा बोट. देखो पीछे कैसी लग रही है सर? ये डिफरेंट है, यहाँ का थोड़ा डिफरेंट लग रही है. हम लोग को दोनों को निकालना एक साथ में. रियल दोनों का नहीं हो जाएगा मैडम. बघा मम्मी तर शॉपिंग करतात. बैठो. हे काय आता शॉल येते का? हाँ शॉल स्टॉल कश्मीरी. मैडम आप नहीं लेना है शॉल. नहीं नहीं. ये हो गया रिंग. ये क्या है इसका प्राइस? ये आपको पड़ेगा 500 रुपीज सेट. आपको वो दर्जन के हिसाब से लेना है. हाँ हाँ शॉल है ना. बघा बैठो काश्मीरी इधर आ जाओ, इधर 3 कलिया यहाँ बैठे. ऐसे आ जाओ ना. मैं देखो कश्मीर की. शूटिंग चालू आहे. बैठो बैठो इधर 3 बैठो. बोटिंग काश्मीरी बोटिंग आहे. आम्ही पण बोटीमध्येच आहे आणि यांची शूटिंग चालू आहे. फोटो वगैरे फोटोग्राफी. भाई ऐसे बैठो तीनों इधर. बाय कश्मीर.